नमस्कार. हसावं का रडावं असा प्रश्न पडलाय. कारण की काय आहे की म्हणजे आजकाल उदयास आलेली पार्टी एखाद्या भारतामधल्या नामवंत आणि सगळ्यात मोठ्या पार्टीला आणि ज्या पक्षाचा पंतप्रधान अक्षरशः विश्वगुरू आहे अशा पक्षाच्या नेत्याचा राजीनामा एक आजकालमध्ये उदयास आलेली पार्टीने घेऊन दाखवला. हे बघून अक्षरशः डोळ्यातनं अश्रू झाले. पण असो, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू होतं विद्यार्थ्यांचं पेपरफुटीमुळे, त्या आंदोलनाला विद्यार्थ्यांना यश आलं, CJP पार्टीला यश आलं. त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचे आणि CJP पार्टीचे भरभरून कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदनही देतो. पण या सगळ्या आंदोलनाचा फायदा नेमका कुणाला झाला आणि कोणी कोणी कसा कसा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला का प्रयत्न झाला किंवा 100% फायदा करूनच घेतला, या सगळ्या विषयावर बोलायला खरं तर मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतीय जनता पार्टी ही देशातली एवढी मोठी पार्टी आहे की त्यांना हरवणं म्हणजे चेष्टा नाही. म्हणजे आज एकही निवडणूक ते हरत नाहीत. प्रत्येक राज्यांमध्ये त्यांची सरकार आहे आणि आज 3-3, 4-4 टर्म म्हणजे आज देशाची सत्ता त्यांनी हातात ठेवणं म्हणजे काही जोक नाही, ही वस्तुस्थिती. त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टी ही देशावर एकटी राज्य करत नाही. भारतीय जनता पार्टीला त्यांची बी टीम पण मदत करत असते आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे. तर भारतीय जनता पार्टीची बी टीम कोण आहे हे मला तुम्हाला खरं तर सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये जो माणूस उत्तम प्रकारे ट्रेनिंग घेतो तोच भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदावर येऊन बसतो, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीची बी टीम अतिशय सुशिक्षित, सुसभ्य, सुसंस्कृत आणि सर्व गुण संपन्न, व्यतिरिक्त शब्दांचे खेळ कसे करावेत हे त्या पार्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. आणि त्यामुळंच ज्याला हे सर्व गुण संपन्न जो व्यक्ती होतो त्यालाच एखाद्या उच्च पदावर बसवलं जातं. जसं की जुमलेबाज बाबा असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो, की पहिले 70,000 कोटीचे त्यांच्याकडं घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे असतात आणि सत्ता उपभोगण्यासाठी ते पलटी मारतात. त्यामुळं कसं आहे की भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये तुम्हाला शब्दांचे खेळ करून जनतेला मूर्ख बनवता येत असेल आणि सत्ता उत्तम प्रकारे उपभोगता येत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो आणि भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये पास होऊन तुम्हाला देशाच्या मोठमोठ्या पदावर पण तुम्हाला विराजमान होता येतं, ही वस्तुस्थिती आहे. पण भारतीय जनता पार्टीचे बी टीम आहे ना, खूप जबरदस्त काम करते आणि त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीचा विजय होतो अख्ख्या भारतामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीची बी टीम कुठलाही झेंडा लावत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा असा प्रपोगंडा करत नाही आणि पब्लिसिटी करत नाही. भारतीय जनता पार्टीची बी टीम ही सामान्य नागरिकांसारखी समाजामध्ये वावरत असते आणि समाजामधल्या अनेक ठिकाणावरची माहिती गोळा करून ती बी टीम अक्षरशः भारतीय जनता पार्टी ही चालवत असते, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. अनेक कुठे आंदोलनं वगैरे सुरू असतील तर त्या आंदोलनाला कसं हाणून पाडायचं यासाठी सामान्य नागरिकांच्या भूमिकेत भारतीय जनता पार्टीची बी टीम त्याच्यामध्ये आत जाते आणि त्या आंदोलनाला अक्षरशः फोडून काढते, ही वस्तुस्थिती आहे. आता या सगळ्या आंदोलनाला फोडत असताना शब्दांचे खेळ करून त्या आंदोलनाला जे समर्थन देणारे इतर पक्ष असतात त्यांना कसं फोडून काढायचं हे मी तुम्हाला आता गंमत दाखवतो. काही दिवसांपूर्वीच देवेंद्रजी फडणवीस म्हणत होते की आंदोलनाला जे अनेक पक्ष समर्थन देण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. तर फडणवीस साहेब, तुमचा 2-3 दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तुम्ही असं स्पष्टपणे सांगताय की अण्णा हजारेंचं जे लोकपाल बिलासाठी जे काही आंदोलन झालं होतं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना समर्थन दिलं होतं. मग आंदोलनाला समर्थन देऊन सत्ता मिळवता येते हा जो फॉर्म्युला तुम्हाला कळला आहे तोच फॉर्म्युला इतरही पक्ष राबवत आहेत. तर इतर पक्षांनी तो फॉर्म्युला राबवला तर इतर पक्षांनी स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेऊ नये आणि जेव्हा तुम्ही भाजून आज सत्तेत जाऊन बसलात तर त्याचं काय हो, त्याचं काय फडणवीस साहेब? त्याचं काय? त्याच्यावर बोला ना. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून, ही प्रवृत्ती भरभरून फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आणि तुमच्या बी टीममध्ये सामावलेली आहे. तुम्ही काय लोकांना ब्रह्मज्ञान देता, लोकांच्याबद्दल काय बोलता?
हां, तुम्ही लोकांना पूर्णपणे मूर्ख बनवता, कळलं का? पण एनिवे, या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टीचा भरभरून फायदा झाला, याबद्दल मी बोलीनच. पण या व्यतिरिक्त पहिली गोष्ट, मी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडली. आता भारतीय जनता पार्टीला एक पाऊल मागं जाण्यासाठी ज्या पार्टीने हे सगळं आंदोलन राबवलं, त्या CJP पार्टीबद्दल बोलतो. काही महिन्यांपूर्वीच या CJP पार्टीचं एक सोशल मीडिया अकाउंट फक्त सुरू झालं आणि अनेक लोकांचे म्हणजे 20-25 मिलियनच्या वर त्यांना फॉलोअर्स झाले आणि ही CJP पार्टी फॉर्मला आली. आणि हे जे काही सोशल मीडियावर अकाउंट ओपन झालं, याला ज्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळाला ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि देशामधल्या जनतेला म्हणजे आज काँग्रेसचाही कंटाळा आलेला आहे आणि भाजपचाही कंटाळा आलेला आहे. देशामधली जनता ही तिसरा पर्याय शोधत असल्या कारणाने सोशल मीडियावर उभे राहिलेल्या या पार्टीला जनतेचं जबरदस्त समर्थन मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. पण पार्टी उभी करायची आणि नंतर काय राजकारण करायचं हे आपण अण्णांच्या आंदोलनामध्ये पाहिलं होतं. त्यामुळं खरं तर मी या सगळ्यापासून मी लांब राहिलो. पण अनेक विद्यार्थ्यांचा असा गैरसमज झाला की तुम्ही आंदोलनाला समर्थन देत नाही का? तर विद्यार्थ्यांना मी समर्थन दिलं, पण मी पार्टीला समर्थन बिलकुल दिलं नाही आणि पुढंही देणार नाही. या सगळ्या प्रकारामध्ये CJP पार्टी पुढं कशी काय आली आणि आंदोलन करायला ती कशी काय ॲक्टिवेट झाली, हा मला खरं तर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. एक व्यक्ती जो परदेशामध्ये राहतो आणि तो CJP पार्टीची स्थापना सोशल मीडियावर करतो आणि एक विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणजे त्याला आयतं कोलीत मिळाल्यासारखं ते कोलीत त्याला मिळतं आणि तो आंदोलन करायला भारतामध्ये येतो आणि त्याला रेड कार्पेट टाकल्यासारखं आंदोलन करण्यासाठी त्याला प्लॅटफॉर्मवर मिळतो. आणि त्यानंतर देशामध्ये एकही गोष्टीचं कर्तृत्व नसलेला एक सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलेला व्यक्ती देशामध्ये पॉप्युलर होतो आणि एक आंदोलन तो सुरू करतो. देशामध्ये कर्तृत्ववान काही व्यक्ती म्हणजे सोनम वांगचुक सारखी लोक त्याच्याबरोबर जॉईन होतात आणि ते आंदोलनासाठी तिथं बसून जातात. आंदोलनासाठी बसल्यानंतर कुठंतरी मनातल्या मनात ह्या गोष्टीची वांगचुक साहेबांना पण खंत असेल की आज माझं काहीतरी कर्तृत्व तरी आहे, पण काहीच माणसाचं कर्तृत्व नाही, फक्त सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलं आणि मी त्याच्या हाताखाली इथे आंदोलन करतोय. त्यामुळं त्यांनाही थोडंसं मनाला डिस्टर्ब झालेलं असणारच आहे असं मला वाटत होतं, म्हणजे त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरनं. पण या सगळ्या परिस्थितीला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने टॅकल केलं ना महाराज, खरंच भारतीय जनता पार्टीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे आणि आभार मानावे तेवढे कमी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वांगचुक साहेबांना पहिले तिथून काढण्यात आलं. तिथून हलवल्यानंतर जे काही CJP पार्टीची जी सगळ्यात महत्त्वाची ताकद होती वांगचुक साहेबांच्या मागची, ती ताकद निघून गेल्या कारणाने 20 तारखेला ज्या पद्धतीने आंदोलनाला खूप जोरात पेटवण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये ज्या काही लाठीमार वगैरे झाला, ज्या पद्धतीचा लाठीमार झाला तो अमानुषच होता. त्यामुळं मी त्याची कडव्या शब्दात निंदाच करतो. पण या सगळ्या प्रकारानंतर जे काही घडामोडी घडल्या, मग अनेक राजकीय पक्ष तिथं गेले आणि राजकीय पक्षाचे नेते तिथं गेले वगैरे वगैरे, सगळा जो काही प्रकार घडला आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीने एक पाऊल मागं टाकलं, हे बघून अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं, कळलं का? खूप डोळ्यातनं पाणी आलं. भारतीय जनता पार्टीने खरं तर हा सगळा प्रोपगंडा हा कशासाठी केला असा प्रश्न पडतो. आणि भारतीय जनता पार्टीचाच प्रोपगंडा म्हणेन. त्याचं कारण असं आहे, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, भारतीय जनता पार्टीची B टीम ही अनेक ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सामान्य लोकांमध्ये फिरत असते. काँग्रेस धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मागेल या गोष्टीची हिंट भारतीय जनता पार्टीच्या B टीमला लागलेली होती आणि त्यामुळंच भारतीय जनता पार्टीला काँग्रेसला याचं श्रेय द्यायचं नव्हतं, म्हणून CJP पार्टीचा वापर करण्यात आला का असा कुठंतरी प्रश्न पडतो. कारण कसं आहे की मी या आंदोलनामध्ये जरी सामील झालेलो नसलो तरी या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची B टीम कशा पद्धतीने टॅकल करते मी याचा साईडला बसून अभ्यास करत होतो. त्याचं कारण आहे की आपल्यालाही कधी जर असं काही करावं लागलं किंवा आपल्यालाही असा पुढाकार घ्यावा लागला तर अशा परिस्थितीला आपण कसं टॅकल करायचं या गोष्टीसाठी मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो. पण या परिस्थितीमध्ये
भारतीय जनता पार्टीच्या बी टीमला हे लक्षात आलं की आता काँग्रेस या धर्मेंद्र प्रधानजींच्या राजीनाम्याचं श्रेय घेऊ शकते, त्यामुळं CJP पार्टीला भारतीय जनता पार्टीनेच पुढं आणलं का काय असा प्रश्न पडतो. आता भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्याच नेत्याबद्दल भारतीय जनता पार्टी CJPला का पुढे आणणार? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधानजी ज्या स्टेटमधनं येतात त्या स्टेटमध्ये त्यांचा खूप मोठा रुतबा आहे बरं का, आणि त्यांची खूप मोठी ताकद आहे. कुठं ना कुठं तरी त्यांच्या नावाला कमी करायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बी टीमच्या अनेक वेगवेगळ्या लोकांना तिथं चान्स द्यायचा. म्हणजे कसं आहे, शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, एकाच्या जोरावर नेहमी पक्ष ठेवायचा नाही, सतत बदलत राहायचं. आणि जे काही मालक लोक आहेत या पक्षाची म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये सगळ्यात टॉपमोस्ट लेवलवर जी लोकं बसलेली आहेत त्यांना फक्त काय असतं माहिती का, की कार्यकर्त्यांकडनं कामं करून घ्यायची आणि स्वतःची तुंबडी भरायची. या पद्धतीने आजपर्यंत म्हणजे गेल्या 12-13 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींनी देश चालवला आहे याच्यातनं ह्याच गोष्टी फक्त निदर्शनास येतात. पण या सगळ्या स्ट्रॅटर्जीमध्ये नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बी टीमचा एक खूप मोठा अजेंडा असतो की हिंदू खतरे में है किंवा हिंदूंसाठी केलं पाहिजे, हिंदूंसाठी केलं पाहिजे. पण आज गेल्या 12-13 वर्षामध्ये सगळा जर प्रकार आपण पाहिला तर खरंच हिंदूंचं भलं झालं का? हां, आज एखादा ट्रॅफिकचा नियम तोडला तर हिंदू असेल तर त्याला दंड कमी आहेत का? हिंदू आहे म्हणून इन्कम टॅक्स कमी आहे का? GST कमी आहे? काय आहे हिंदूंना? हिंदूंची सत्ता म्हणजे काय? हिंदूंची सत्ता म्हणजे काय याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टी देईल का? हां, खोटे प्रपोगंडे चालवायचे आणि फक्त सत्ता आपल्या हातात ठेवायची. आणि गेल्या 12-13 वर्षामध्ये हिंदूंचं जेवढं काही वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने, भारतीय जनता पार्टीच्या बी टीमनी केलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. कळलं का? तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल काही इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत. तुमचा काही काँग्रेसवर राग असेल आणि तर काय तुम्ही राजकारणी एकमेकांचे कपडे काढा, त्याशी सामान्य जनतेला काही घेणं देणं नाही. तुमच्यापैकी कोणी जरी सत्तेत आलं तरी तुम्ही काही जनतेचं भलं करणार नाही आहात. कळलं का? फक्त तुम्ही तुमच्या तुंबड्या भरणार आहात आणि तुम्हाला या सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी जो व्यक्ती तुम्हाला पैसे पुरवतो तुम्ही त्यांचे तळवे चाटता. आणि हे वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या काळातही काही उद्योगपत्यांचं भलं झालं आणि आज भारतीय जनता पार्टीच्या काळातही काही उद्योगपत्यांचं भलं होतं आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मागते. पण जैन हा धर्म हिंदू नसून सुद्धा जैनांच्या फक्त अदानीला श्रीमंत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी गेल्या 12 वर्षात काम करताना दिसली. या गोष्टीचा मला दुःखच नाही तर प्रचंड राग आहे. एवढा राग आहे ना की आई शपथ सांगतो की या देशामध्ये जर संविधान वगैरे काही प्रकार नसता आणि जर एक गुन्हा माफ असला असताना तर महाराज यांना सगळ्यांना लय तुडवला असता. मी शपथ सांगतो सॉलिड. म्हणजे यांना कोणाशी काही घेणं देणं नाही, यांना आपला मेला तरीही फरक पडत नाही. आणि एखादा यांचाच माणूस मरून जर उद्या यांचं भलं होत असेल तरी ते म्हणणार की हे देशासाठी आणि हे जगासाठी आपण हिंदुत्वासाठी करतोय. म्हणजे ते मुसलमान लोकांचा जिहादी प्रकार असतो ना, सेम टू सेम भारतीय जनता पार्टीचा बी ग्रुपचा हा जो काही बी ग्रेडचा प्लॅन जो आहे तो सेम टू सेम या पद्धतीने देशामध्ये चालवत असतो. तुमच्या राजकारणाला अरे तुम्ही तिकडं काडी लावा, पण मला एक सांगा, या सगळ्या प्रकरणामध्ये सामान्य जनता अक्षरशः देशोधडीला लागलेली आहे. कळलं का? आज पेपर फुटीसारखा पेपर लीक झाला. पेपर लीक होण्यामागचं कारण काय की श्रीमंत माणूस तो पेपर लीक झालेला विकत घेऊ शकतो. म्हणजे श्रीमंतांचे पोरं उद्या ते पेपर लीक झालेला पेपर घेऊन कॉपी करून पास होणार. मग पास झाल्यानंतर त्यांच्याकडं पैसा असल्याकारणाने हॉस्पिटल त्यांचे सगळं फक्त श्रीमंतांच्या घशामध्ये घालण्याचा धंदा तुम्ही चालवला आहे. सगळे उद्योग तुम्ही श्रीमंतांच्या घशामध्ये घालतायत. आत्ता पावसाळी अधिवेशनामध्ये पण आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, ते तिथे येऊन बोलले की लाईट बिल कुणाचेच वाढत नाही आहेत आणि काहीच होत नाही आहे. सर्वसामान्य नागरिक जे मीटर बदलतायत ना ते MSEBीचे जर मीटर असले असते ना तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये राग नसला असता. पण ते मीटर हे अदानीच्या असल्याकारणाने जनतेमध्ये आक्रोश आहे. फक्त ते बोलत नाही ती गोष्ट वेगळी, कारण की फॅमिली आणि सगळ्या जबाबदाऱ्या असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिक शांत आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी जे धंदे करते हे मान्य आहेत जनतेला असं नाही. तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुका लढवता, अरे जर तुमच्यात दम असेल ना भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बी टीममध्ये तुमच्यात खरंच गट्स असतील ना, तर हिंमत असेल ना, तर एक काम करा ना,
निवडणूक आयोगाला जाऊन सांगा ना की अख्ख्या देशामध्ये निवडणुका कायमस्वरूपी बॅलेट पेपरवर करण्यात याव्या, कायमस्वरूपी बॅलेट पेपरवर करण्यात यावं. तुमच्यात जर गट्स असतील ना, तुम्ही हे करून दाखवावं भारतीय जनता पार्टी, मी तुमच्या आयुष्यभर पाय धुवून पाणी पिईन. मी म्हणत नाही EVM मशीन मॅनेज आहे, पण तुम्ही साले चोर आहात, कळलं का? तुम्ही साले हरामखोर आहात, हे मी स्पष्टपणे सांगतो. मी भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे, कळलं का? आणि भारतीय जनता पार्टीवर माझं प्रचंड प्रमाणात प्रेम होतं, कारण की भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी असो, लालकृष्ण अडवाणी असो, सुषमा स्वराज असो, प्रमोद महाजनजी असो, अरुण जेटलीजी असो, नितीन गडकरीजी असो, अरे काय नेते होते, काय काम करायचे. मी पाहिलं आहे, भारतीय जनता पार्टीला खूप जवळनं पाहिलं आहे आणि खूप जवळनं अनुभवलं आहे, पण त्या पद्धतीचे राजकारण किंवा त्या पद्धतीची विचारसरणी सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता ह्या व्यतिरिक्त, सॉरी माझा थोडासा विषय थोडासा इकडे तिकडे हल्ला, पण त्याबद्दल खरंच सांगतो तर माफ करा. पण सगळ्यात महत्त्वाचं की आज CJP पार्टीचे जे दिपके साहेब आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं हे आंदोलन राबवलं, माझं त्या बाबतीत दिपकेजींचं खरंच करावं तेवढं कौतुक कमीच आहे. दिपकेजींना आता माझी हात जोडून विनंती राहील की या देशामध्ये अजूनही अनेक चांगले चांगले मुद्दे आहेत, प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांना हमी भावाचीसाठी पण ते बिचारे लढत आहेत. तर माझी दिपके साहेबांना मनापासून हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी पुढाकार घ्यावा, कारण की शेतीतलं मला काही कळत नाहीत. आणि दिपके साहेब माझ्या अंदाजे खेड्यापाड्यांमधनंच आलेला एक तरुण आहे, मराठी आहे, तो मोडेल पण वाकणार नाही असल्या विचारांचे आहेत आणि ग्रेट व्यक्तिमत्व आहे. आज भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या पार्टीला त्यांनी 2 पावलं मागं नेण्यामध्ये त्यांना यश आलेलं असेल, तर मला विश्वास आहे की आता भारतीय जनता पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांची त्यांची ओळखही झाली असेल. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला त्यांनी आता म्हणजे आत्ताच जर एवढी मोठी ताकद दाखवून दिलेली असेल, तर मला येणाऱ्या काळात विश्वास आहे की दिपके साहेबांनी फक्त एक शब्द जरी बोलला ना, तर भारतीय जनता पार्टी त्यांचे शब्द सर आखोपर ठेवेल आणि दिपके साहेबांच्या म्हणण्यानुसार देशामध्ये देशातल्या जनतेचं भारतीय जनता पार्टी नक्कीच कल्याण करेल, हा मला दिपके साहेबांवर विश्वास आहे. त्यामुळे दिपके साहेबांनी येणाऱ्या काळात अनेक लोकांच्या मुद्दे समजून घ्यावेत आणि त्या मुद्द्यांवर त्यांनी पुढाकार घेऊन देशामध्ये काम करावं आणि भारतीय जनता पार्टीकडनं जनतेचं कल्याण करून द्यावं, एवढीच मी दिपके साहेबांना हात जोडून विनंती करतो. नमस्कार.